हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बरेच दिवस झाले मला लेग पीसची बिर्याणी बनवायची होती आणि मुहूर्त काही लागत नव्हता आणि आज मुहूर्त लागला आणि एवढे सगळे प्रॉब्लेम आले ना, पुढे जाऊन बघू शकता तुम्ही। तर इथं बघा, लेग पीसची बिर्याणी बरेच दिवसांनी मी करायला घेतलेली आहे। तर इथं लेग पीस घेतलेले आहेत आणि थोडंसं जे काही चिकनच्या फोडी आहेत ना, तर तेही सुद्धा ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून वगैरे त्याला हळद मीठ लावून घेतलेलं आहे। आणि ही जी काही पेस्ट आहे ना, तर आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट करून घेतलेली आहे, ती सुद्धा मी अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये घालून घेते। भरपूर घालायची म्हणजे स्मेल वगैरे छान येतो त्याचा। तर इथं चिकन बिर्याणीचा मसाला आहे तर तो सुद्धा घालून घेतलेला आहे आणि लिंबू खूप मोठा होता आणि लिंबू पिळायच्या मशीनमध्ये तो बसत नव्हता, त्यामुळे मी गाळणीमधून असा लिंबू पिळून घेतलेला आहे, जेणेकरून बिया आहेत ना तर त्या चिकनमध्ये पडायला नको म्हणून असं गाळणीचा वापर करून लिंबू पिळून घेतलेला आहे। तर त्यानंतर मी घालते लाल तिखट, म्हणजेच ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर ती याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, मी इथं 2 ते 3 चमचे घालून घेतलेले आहे। तर हा घरातला गोडा मसाला आहे तर तो घालून घेतलेला आहे। भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना आहे ना, तर तो सुद्धा चिरून घेतलेला आहे बारीक बारीक आणि तो सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आणि दहीचं जे काही पॉकेट आहे ना, तर ते अख्खं पॉकेट मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। छोटं आहे, जास्त मोठं नाही आहे, अर्धा किलोचं नाही आहे, तर पावशेरचंच पॉकेट आहे ते। तर त्याच्यामध्ये घालून घेतले चिकन मॅरिनेट करण्यासाठी दही आणि 2 कांदे इथं तळून घेतलेले आहेत मी आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून चांगला तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। हा एवढा मसाला चिकनला भरपूर होतो आणि अगदी व्यवस्थित मॅरिनेट सुद्धा होतं, कारण सकाळी चिकन आणलेलं बघा 12 वाजता आणलं होतं। 12 वाजता आणल्यानंतर आमचं थोडंसं काम वगैरे होतं, तर म्हटलं आता मॅरिनेट वगैरे करून ठेवूया आणि संध्याकाळच्या वेळी चिकनची बिर्याणी आहे ना तर ते करायची असं ठरवलेलं। तर इथं कडलेलं तेल होतं, चिकन 65 करत होतो तर त्याच्यामधलंच 1-2 चमचे असं मी तेलसुद्धा घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये। आणि जर का तुम्हाला इथं टॅमॅटोची प्युरी आणि कांद्याची प्युरी मिळाली ना, म्हणजे ती पण तुम्ही घालू शकता, 1-3-4 टॅमॅटो आणि 1-2 कांद्याची प्युरी करून ती सुद्धा घालू शकता। पण लाईट गेल्यामुळे मी तेवढंच घातलेलं आहे आणि लाईट आली जवळजवळ 3 वाजता लाईट आली। 3 वाजता मग त्याच्यानंतर टॅमॅटोची प्युरी करून घातलेली आहे, कांद्याची काही घातली नाही। ऑलरेडी मी कांदा तळलेले 1-2-3 घातले होते, त्यामुळे काही घातलं नाही। आणि करायच्या वेळेस म्हटलं 2-3 मिक्सरला कांदे फिरवायचे आणि करून घ्यायचं, म्हणजे कांदा भाजून झाल्यानंतर हे सगळं त्याच्यामध्ये टाकून भाजून घ्यायचं असं ठरवलेलं। पण लाईट गेलेली त्यामुळं काही झालंच नाही, कारण टॅमॅटोची प्युरी घालायची होती त्यावेळी सुद्धा लाईट गेली आणि नंतर सुद्धा लाईट गेलेली आहे, त्यामुळे फक्त कांद्याची नाही, जी काही टॅमॅटोची प्युरी आहे ना तर तीच घालून घेतलेली आहे। मसाला अगदी व्यवस्थित लागलेला आहे। तर आता हे फ्रीजमध्ये मी ठेवणार आहे 5 वाजेपर्यंत, म्हणजे 2-3 तास मी हे मुरण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आता वाजल्यात 5, तर मग म्हटलं भाताची पहिला तयारी करून घेऊया, भात वगैरे शिजायला घालूया आणि त्याच्यानंतर मग जे काही चिकन आहे ना तर ते फोडणी द्यायचं। तर मी इथं 3 ते 4 ग्लास तांदूळ घेतलेले आहे। जर 1 किलो तांदूळ असेल ना तर 1 किलो चिकन बास होतं, कारण मसाले वगैरे पण भरपूर असतात आपल्या घरचे, तर ते त्याच्यामध्ये घातल्यानंतर चिकनचा मसाला वगैरे भरपूर होतं। तर 1 किलोला 1 किलोचं असं घालायचं। 1.5 किलो चिकन असेल तर 1.5 किलो तांदूळ घ्यायचं। तर मी इथं 1 किलो तांदूळ होईल असं घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून वगैरे म्हणजे असं ठेवलं आहे पाण्यामध्येच भिजण्यासाठी थोडा वेळ। तर पाणीसुद्धा गरम झालेलं इथं आपलं दुसरीकडं। तर ते जे काही खडाई मसाले आहेत ना तर ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि जो काही पिळलेला लिंबू आहे ना तर तोच त्याच्यामध्ये घातलेला आहे मी। तर मस्त अशी बिर्याणी ही तयार होते आणि झटपट होते। कांदा टोमॅटो चिरायचं म्हणजे कष्ट असतं ना तर ते कमी होतं आपण डायरेक्ट प्युरी करून घातल्यानंतर। तर मी कांद्याची काही प्युरी घातलीच नाही, टॅमॅटोचीच प्युरी घातलेली आहे, पण भात एकदम जबरदस्त झालेला, मस्त झालेला आणि छानसुद्धा झालेला। तर इथं पाणी घेताना प्रमाण जर का आपण 4 ग्लास पाणी घेतलं ना तर 4 ग्लास तांदूळ घेतलं ना तर त्याच्या डबल पाणी घ्यायचं, 8 ग्लास किंवा 7 ग्लास घ्यायचं कमी, कारण आपल्याला हा भात आहे ना तर तो कच्चा शिजवून घ्यायचा असतो, जास्त काही असा पूर्ण शिजवायचा नसतो त्याच्यामध्ये, त्यामुळे पाणी जास्त शिल्लक राहतं। तर 4 ग्लासला 7 ग्लास पाणी जरी घेतलं ना तरीसुद्धा हा भात आपला व्यवस्थित शिजतो। तर मी ते 4 ग्लास तांदूळ घेतलं होतं तर 4 ग्लासला 7 ग्लासच पाणी घेतलेलं आहे आणि जे काही तांदूळ आहे ना तर ते शिजवून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच मी तूप टाकलेलं आहे थोडंसं। हे सगळं भात करताना इतका मोठा पाऊस आला आणि वादळ वारं आणि लाईटसुद्धा गेली 5:30-6 वाजता, पूर्णच असं अंधार वगैरे झाला, लाईट गेली आणि त्याच्यानंतर म्हटलं आता एवढं छान शूट घेतलं तर थोडंसं शूट घ्यावं आपण। तर तसंच पावसामध्ये वगैरे असं घ्यायचं चाललेलं, पण थोड्या वेळाने लाईट गेलेली आहे
तर हा उन्हाळ्यामधला पहिलाच पाऊस होता आणि एकदम असं कडकड कडकड सगळे झाडं वगैरे असं एकदम वाऱ्याने भरपूर हलत होते आणि लाईट गेलेला ट्रायपॉड लावलेला तो सुद्धा हलत होता. खिडकीतून वारं सगळं येत होतं आतमध्ये. तर म्हटलं जाऊ दे जे काही झालं थोडंसं आपण शूट घेऊया अंधारामध्येच. तर इथं बघा मी भात वगैरे पण सगळा काढून ठेवला आहे अर्धवट शिजलेला, म्हणजे जास्त शिजलेला नाही आहे तर तो काढून आपल्याला परातीमध्ये असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून तो भात अगदी व्यवस्थित असा फुलतो आणि पाणी वगैरे सुद्धा अजिबात त्याच्यामध्ये राहत नाही, एकदम सुटसुटीत होतं. आणि त्याच्यानंतरच मग मी जे काही चिकन मॅग्नेट करून घेतलेलं ना तर ते घालून घेतलेले, फक्त तेल टाकले नाही, जे काही चिकन मॅग्नेट केलेले ते त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. जर का तुम्हाला इथं कांद्याची प्युरी जर घालायची असेल ना तर प्युरी थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकून भाजून झाल्यानंतर मग हे चिकन मॅग्नेट केलेलं त्याच्यामध्ये घातलं तरी चालेल. पण पाऊस पण आलेला, लाईट पण गेलेली, अंधार पडत आलेला, त्याच्यामुळे मी काही घातलेलं नाही आहे कांदा टॅमॅटो. म्हणजे अगोदर आपली टॅमॅटोची प्युरी घातलेलीच, कांद्याची काही घातली नाही. मी तर बघू शकता कसं वातावरण झालेलं, पाऊस एकदम मोठा आलेला आणि नारळाची झाडं नारळ वगैरे सगळे पडले होते, सगळं बाहेर पाणी असं होतं. तर मग बिर्याणीचं काम अर्धवटच ठेवून बाहेरचं जे काही साफसफाई होती ना तर ती आम्ही सगळी करून घेतलेली आहे. आणि थोडंसं चिकन शिजेपर्यंत साफसफाई झाली आणि त्याच्यानंतर मग इथं चिकन पण आपलं चांगलं शिजलेलं आहे आणि थोडंसं प्युरी वगैरे अगदी व्यवस्थित झालेले आहे. आणि त्याच्यानंतर जो काही आपण भात करून ठेवलेला ना तर तो एकदम सुटसुटीत असा भात तयार झाला आहे बघा आपल्या इथं. आणि तो आता मी थोडा करून चिकनमध्ये घालून घेते. तर इथं मोबाईलची बॅटरी वगैरे असते ना तर ते लावून शूट घ्यायचं काम चालू होतं, त्यामुळे एवढं क्लिअर वगैरे दिसत नव्हतं. तर संध्याकाळचे वाजले होते बघा 6:30-7 वाजले असतील आणि त्यावेळेसच असा 6:30 वाजले असतील आणि त्यावेळेसच असा पाऊस वगैरे भरपूर आलेला, त्यामुळे लगेच अंधार पडला आणि त्याच्यामुळे शूट वगैरे घेताना अगदी व्यवस्थित क्लिअर दिसत नव्हतं. म्हटलं आता एवढं सकाळपासून आपण शूट घेतलंय जरा तरी म्हणलं थोडक्यासाठी कशाला हे करायचं, तर घेऊया शूट. लाईटची वाट खूप बघितली पण सगळे पोल वगैरे पडले होते त्यामुळे लाईट काही आलीच नाही लवकर. मग म्हटलं जाऊ दे, कांदा पण तळून घातलेला नाही आहे मी आणि थोडासा भात घातलेला आहे, त्याच्यामध्ये गरम मसाला जो काही बिर्याणीचा मसाला आहे ना तर तो घातलेला आहे, तूप घातलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि नंतर जे काही फायनल लेअर आहे ना तर ते सुद्धा भात वगैरे घातलेले आहे, तूप घातलेलं आहे. इथं कांदासुद्धा माझ्याकडे तळलेला नव्हता, अंधार फार पडलेला त्यामुळे मी काही तळल्याच नाही, राहू दे म्हटलं. आपण अगोदरच चिकनमध्ये घातलेलं आहे तर थोडंसं कलर वगैरे इथं घातलेलं आहे, मसाला घातलेला आहे आणि मस्तपैकी तूप वगैरे घालून परत हे चांगलं वाफ देण्यासाठी ठेवून दिलेलं आहे भात. आणि छान अशी वाफ वगैरे पण आलेली आहे, 10-15 मिनटामध्येच चांगलं असं ठेवून दिलेलं, म्हणजे गॅस मिडियम करून. तरी तर बघा छान अशी वाफ आलेली आहे आणि पूर्ण असा अंधार पण झालेला. लाईटची वाट खूप बघितली पण लाईट आलीच नाही शेवटी. हे सुद्धा अंधारामध्ये शूट घेतलेलं आहे. सगळ्यांना असं चिकन बिर्याणी, रस्सा, जे काही भाकरी वगैरे होती ना तर ती सुद्धा केलेली. आदित्यचे मित्र आले होते तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही 2-3 प्लेट्स अशा चिकनच्या बिर्याणीच्या भरून दिलेत, ते सुद्धा त्यांनी खाल्ले. आणि हे आहे दुसऱ्या दिवशी शूट घेतलं. शेवटी मला रात्री शूटिंग घ्यायला तर व्यवस्थित जमलं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी आहे ना तर ते शूट घेतलं. भात वगैरे शिल्लक राहिलेला, थोडासा एक लेग पीस ठेवलेला शूटिंग घेण्यासाठी. तर अशी मज्जा झाली आमची. आणि कधी नाही ते असं बरेच प्रॉब्लेम आले बिर्याणी करताना, नाहीतर कधी लगेच केलं की लगेच म्हणजे मॅग्नेट वगैरे केलं की आम्ही लगेच करून टाकायचो, पण अख्खा दिवस आमचा बिर्याणी करण्यातच गेला. आणि त्यात दुसऱ्या दिवशीसुद्धा थोडंसं शूटिंग वगैरे घेतलं, बिर्याणीचे फोटो वगैरे दुसऱ्या दिवशी घेतले सकाळी. तर कशी झाली बिर्याणी नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.